मधली सुट्टी. आयडियल बुक स्टोअर. सगळी शाळेतली मुलं आपापल्या पालकांना घेऊन इथे येत आहेत. नवीन वह्या, नवीन पुस्तकं, मग बाहेर येऊन सॅक घ्यायची, वॉटर बॅग घ्यायची, मग घरी जाऊन लेबल लावायचं, नावं घालायची. बाहेरपर्यंत नवीन पुस्तकांचा आणि वह्यांचा वास येतोय. आता मला राहत नाही. आपण आज जाऊन बघूया ही खरेदीची प्रोसेस नक्की कशी चालली आहे, मुलं किती एन्जॉय करतात, कुठली पुस्तकं आली आहेत, कुठली आली नाही आहेत, काय काय तक्रारी आहेत मुलांच्या, की पानं चिकटली आहेत, काय बघूया. हे जे सगळे विषय आहेत ना, काही पुस्तकं आलेली असतात, काही आलेली नसतात, मराठी मीडियम का इंग्लिश मीडियम का, हे मला सगळं ऐकूनच फार धमाल येते. कारण हे विषय आता खरं तर फार गेलेले असतात आयुष्यात ना. याच्या पुस्तकांचा वास तर आपल्याला येतच नाही कधी. तुला घे रे बाबा, तुला डाव घालून देऊ का? काही काही ठिकाणी पानं नसतात, काही काही चिकटलेली असतात, काही काही एक एक पानं डबल असतात. मला खूप नवीन नवीन अडचणी लक्षात येतात. आपण जेव्हा घ्यायला तर तेव्हा कळत नाही. देणाऱ्यांच्या अडचणी खूप वेगळ्या असतात. मला खरं तर प्रत्येक इयत्तेच एक एक पुस्तक घ्यावं असं वाटतं, कारण पुस्तक बघायला इतकी मजा येते आणि याला कव्हर घालावं असं वाटतंय, आपलं नाव लिहावं असं वाटतं लेबल घेऊन. आता कसं करणार आपण हे, पण आपण मुलांसाठी तरी घेऊया. चल. सगळी छोटी मुलं मुली शाळेचे ड्रेसेस बघतात. त्यांच्या चेहऱ्यावर इतका उत्साह आहे की आता शाळा सुरू होते, या वर्षीचा नवीन ड्रेस. आणि सगळ्यांनी एक ठरवलेलं असतं की यंदा तरी आपापल्या ड्रेसवर छान पांढऱ्या कलरवर बटाट्याची भाजी, त्याचं तेल सांडायचं नाही. आणि असं मुलांनी पेन खिशात लावायचं नाही, कारण शाई सांडते. तर बघूया महिनाभर तरी हे टिकतंय का. पण पहिल्या दिवशी तरी सगळे एकदम चकाचक शाळेत जाणार एवढं नक्की आहे. हा उत्साह बघितला ना तरी शाळेचे दिवस पुन्हा आठवतात आणि मधली सुट्टी पुन्हा आठवतात. बघा, अगदी पहिल्यांदाच मधली सुट्टीमध्ये एक वेगळा प्रकार मी आज इथे करणार आहे. म्हणजे आज पालकांशी गप्पा मारणार आहे. याचं कारणही खास आहे, कारण हे जे ट्रान्झिशन आहे, हा जो बदल आहे की शाळा मग सुट्टी आणि परत शाळा, ते पालकांची भूमिका मला फार महत्त्वाची वाटते की त्यांची मनस्थिती आता नेमकी कशी असेल. किंवा शाळा सुरू होणार आहे, काही जणांची झाली आहे, तिथे अनेक पालक आहेत ह्या मुलांचे. आता तुम्ही मला सांगा, आता अवनी खूप छान मगाशी तिने गप्पा मारल्या. आता तिची शाळा सुरू होते आणि सुट्टी जसं होते की 24 तास की आता मी काय करू असे तिचे प्रश्न असणार. तुम्ही कसं मॅनेज केलं सुट्टीत, म्हणजे काय कसं बिझी ठेवलं? मला वाटतं सुट्टीचा जो वेळ होता तिच्यापेक्षा जास्त आम्हाला जास्त आनंद वाटला तिच्याबरोबर जास्त वेळ घालवायला. कारण आता शाळा सुरू झाल्यानंतर क्लासेस स्टार्ट होतील. 4थी असल्यामुळे स्कॉलरशिपची परीक्षा येते, कथ्थकचे क्लासेस आहेत, आणि तर तिचं रुटीन एक जे सेट होतं त्याच्यात पालकांना मला वाटतं असा वर्किंग पेरेंट जर का म्हटलं तर त्यांना फार असा वेळ मिळत नाही मुलांबरोबर. तर म्हणजे तिच्यापेक्षा जास्त मला असं वाटतं की आय चेरिश दोज मोमेंट्स मोर. तर मला वाटतं सुट्टी नाही संपायला पाहिजे. अजून जरा दिवस असले असते तर तेवढाच वेळ जास्त घालवला असतं मी. पण आता ही एक त्याची एक नाण्याची एक बाजू झाली. दुसरी बाजू कोणाला तरी बोलायची असेल, मला खात्री आहे की बापरे मी कसं मॅनेज केलं मला माहिती आहे. सुट्टी कधी लागली, कधी संपली, खरंच काही कळलं नाही. खूप हेक्टिक शेड्यूल म्हणायचं म्हटलं तर मुलांबाबत खरं तर हेक्टिक शेड्यूल झालं की हे क्लास लावायचे, क्रिकेट क्लासला जायचंय, त्याच्यामुळे सुट्टी संपली कळलंही नाही मला. पण असं तुम्हाला वाटतं की तुमची सुट्टी, तुमच्या वेळची सुट्टी आणि आत्ताची सुट्टी याच्यातली तुमची बेटर होती? हो, खूप बेटर होती. तुम्हाला असं कोणाला वाटतं का की मला एक 15 दिवस ना काहीच नाही करायचं? असं वाटतं की महिन्यातनं एकदा तरी आम्हाला असं करायला पाहिजे. शाळा चालू असताना पण ना? हो. मला असं वाटतं की आम्हाला ना सारखी मम्मी ना अशी टीव्ही बघावं आणि मम्मीने काय काम नको करावं. मम्मीने टीव्ही बघावा. मम्मीला सुट्टीची गरज आहे असं तुला वाटतं ना? पण तरी पालकांपैकी असा मला तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला टेन्शन येतं का सुट्टी जवळ यायला लागलं? कोण सांगेल की हां की आता कसं यांना बिझी ठेवावं?
मला ॲक्च्युली सुट्टी लागणार आहे हे म्हटलं की तेव्हापासूनच टेन्शन यायला लागतं, भीती वाटायला लागते. 2 मुलं आहेत आणि त्यांना असं वाटतं की सुट्टी लागली म्हणजे आपण बंधनातनं सुटलो, जेलमधनं जसं सोडलं आहे, पाहिजे ते करू. दिवसभर कम्प्युटर, टी व्ही हे ते, की क्रिकेट जो ग्राउंडवर खेळण्यासारखा गेम आहे तो सुद्धा हल्ली मुलं क्रिकेट कम्प्युटरवर खेळतात. मग त्याला काही अर्थ नाही किंवा त्यांच्या ब्रेकफास्टला उठण्याला कशालाच काही टाईम टेबल नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एक 8 दिवस ठीक आहे, पण 2 महिने हे खूप होऊन जातं, म्हणजे ते सहन करणं. तुमच्याकडे किती लोक असे आहेत की जे सतत टी व्हीवर आणि कम्प्युटरवर गेम्स खेळतात? म्हणजे जवळजवळ सगळेच आहेत. थांबा. सांग तू की तुला असं नाही का वाटत की आपण असे काय कम्प्युटरवर गेम्स खेळून आपल्याला काय मिळणार आहे चष्म्याच्या शिवाय? हो, मला असंच वाटतं, पण घराच्या बाहेर गेलं की माझी मम्मी ओरडती कधी कधी, जास्त वेळ आपण बाहेर राहतो. अच्छा, म्हणजे घरात बसायचं आणि स्वतःला एंटरटेन करायचं, त्यामुळे कम्प्युटरवर गेम्स खेळायला लागतात. बघा, एकदम चोख उत्तर आहे. तसं असेल तर ठीक आहे की अर्धा तास 1 तास काहीतरी, त्याला पण टाईम लिमिट पाहिजे. दिवसभर काही काम नाही, आपलं मस्त कम्प्युटरवर बसलाय, असं नको व्हायला. असं नको व्हायला, कळलं? मग आता सुट्टी संपली आहे आणि नवीन वर्षात एक कोणीतरी तुमच्यातलं आणि एक कोणीतरी पालकांच्यातलं आहे की नवीन वर्षामध्ये तुम्हाला पेरेंट्सकडनं काय एक्सपेक्टेड आहे आता नवीन, की नाही नाही ही गोष्ट आत्तापर्यंत करत होतात ना, तर मला आता असं पाहिजे की तुम्ही या वर्षात ना आम्हाला अजिबात होमवर्कला मागे लोक नका, आम्ही आमचा करू, असं तुमच्या वतीने कोणी प्रॉमिस देऊ इच्छित आहे? हो, मी आज म्हणजे आत्ताच आईला प्रॉमिस करतो की माझ्या 8वीचे सगळे होमवर्क, प्रोजेक्ट जे पण सगळं असेल ते मी स्वतः करेल. आईला काही टेन्शन देणार नाही. टाळ्या. थँक्यू. या सगळ्या चर्चेतून आता एकंदरीत जो आपण कन्क्लुजन काढू शकतो, आणि जी दोघांची गरज आहे ती बेसिकली दोघांनी एकमेकांसाठी वेळ देणे. त्यातल्या त्यात आपण मोठे आहोत आणि आपल्याला जास्ती कळतं यांच्यापेक्षा, त्यामुळे आपण काय त्यांना द्यायला पाहिजे हे आपल्याला जास्ती माहिती आहे त्यांच्यापेक्षा. सो त्यांना वेळ देणं ही फार सध्या काळाची गरज आहे. त्यामुळे त्यांना आपोआप त्या गोष्टीच्या मग जे हवं आहे ते मिळू शकेल. आणि ते असं काय म्हणतात, मगाशी याने जसं प्रॉमिस केलं तसं पॅरेंट्सच्या वतीने एक प्रॉमिस म्हणून मी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त वेळ जर आपण आपल्या मुलांना दिला तर नक्कीच ह्यातून खूप काही चांगलं आपण इच्छित फळ मिळू शकेल आपल्याला. मला एक गोष्ट लक्षात आली की लहान मुलांना आपल्याकडनं जे हवं आहे ते म्हणजे आपला वेळ. खूप छान सांगितलं. आणि खरंच जर आपण वेळ दिला तर मग लहान मुलं बाकी काही जास्त मागत नाहीत, कारण त्यांना कळतच नसतं मुळात की पैसे म्हणजे काय, प्रॉपर्टी म्हणजे काय, बंगले म्हणजे काय नाही. त्यांना फक्त आई बाबा एवढंच कळतं आणि ते आपण त्यांना नक्की देऊ शकतो. मला असं वाटतं की ह्या चर्चेतून मी स्वतः खूप काही शिकलो आणि तुम्ही शिकले असाल. तेव्हा आपण नवीन वर्ष सगळ्यांनी एकत्र सगळ्यांना जास्त वेळ देऊन सुरू करूया. ऑल द बेस्ट. आपलं एखादं अत्यंत आवडतं गाणं अचानक ऐकायला मिळणं याच्यासारखा आनंद नाही. असंच एक माझं खूप आवडतं गाणं मला ऐकायला मिळालं, तुम्हालाही ते ऐकवतो. बघा, शब्द ओळखीचे वाटत आहेत का किंवा ओळखू येत आहेत का? तुला कुठली गाणी लावायला आवडतील? आरजी झालास तर कुठली गाणी लावशील तू? एक दिन बिक जाएगा. म्हण ना, म्हण. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, तुला ऐकल्यावर काय वाटतं शब्द? हा. जग में रह जाएंगे प्यारे टेढ़े बोल. पेडे तेडे बोल. प्यारे टेढ़े बोल. टेडे बोल म्हणजे? टेढ़े बोल म्हणजे नाही माहिती. टेडे बोल नाही माहिती? दूजे के लाला नाही, दुजे के म्हण ना. दूजे के होठों पर डेकर अपने. डेकर एकदम वेगळा शब्द आहे. डेकर नाही, हा बरं म्हण. डेकर अपने गीत कोई निशानी छोड़ फिर दुनिया छे गोलाला ला 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 ला. अनहोनी पटने काटे लाख बिसाए, होनी को फिर भी बिसरा यार मिलाए. एक मिनिट थांब, पॉज करतो. अरमान म्हण. अरमान. ओके, हा म्हण. होनी को फिर भी बिसरा यार मिलाए, ये लम्हा ये दूरी दुडी. अगं तडी ग माझी. हा हा, पुढे. ये लम्हा ये दूरी दो पल की मजबूरी, बोर होने वाली है अब रहना है थोड़ी. तड़म पम पम. सो स्वीट. तडम पम पम. क्या बात है. गाडी कशी जाते? झर्र म्हण. जर झर्र असं म्हण. नाही. नाही नाही, हे फार गोड असतं. मला असं वाटतं की तुम्ही बोबड्या बोलायचं आपण आत्ता चेष्टा करतो, पण हे दिवस आणि हे बोबडे बोल परत येऊच शकत नाही.
बाकी तुम्ही स्पष्ट बोलणं आयुष्यभर जपू शकता, पण तुम्हाला कितीही पैसे दिले, कितीही मोठ्या गाड्या दिल्या, बंगले दिले, तरी बोबडे बोल परत येत नाही. ती मधली सुट्टी पण परत येत नाही आणि शाळेतले दिवस पण परत येत नाही. मधली सुट्टी